नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी टॉपिक. ज्या टॉपिकवर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन बघितले होते. आजही या टॉपिकवर आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. या प्रॅक्टिस क्वेश्चन्सनी तुमचा जास्तीत जास्त सराव होईल रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर. आपल्याला माहिती आहे या टॉपिकला किती वेटेज आहे पेट एक्झाममध्ये, म्हणून याच्यावर आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. यासाठी हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेणार आहोत या रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. आपल्याला माहिती आहे नागपूर युनिव्हर्सिटी पेट एक्झामच्या पॅटर्नमध्ये ए सेक्शनमध्ये 40 मार्क हे रिसर्च मेथॉलॉजीला आहेत आणि 10 मार्क्स जे आहेत त्याच्यावर जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहे. या पेपर पॅटर्नचा विचार करूनच ही टेस्ट सिरीज आम्ही तयार केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलेबस टेस्ट रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर 10 टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असतील. शिवाय तुम्हाला यासाठी नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. यामध्ये तुमचा सेक्शन ए जो आहे नागपूर युनिव्हर्सिटीचा तो पूर्णपणे प्रिपेअर होणार आहे. पूर्ण तयारी तुमची या टेस्ट सिरीज थ्रू होऊ शकते, कारण याच्यामध्ये नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून येणाऱ्या पेट एक्झामसाठी सामोरे जाण्यासाठी, त्याला यश मिळवण्यासाठी त्या एक्झाममध्ये ही टेस्ट सिरीज आजच सबस्क्राईब करा. ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून मेमध्ये ही एक्झाम आहे. तोपर्यंत तुमचा सिलेबस सगळा कवर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे, म्हणून ही जॉईन करा. बघूयात आजचा पहिला प्रश्न. व्हॉट इज द नेम ऑफ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क इन विच द रिसर्च इज कॅरीड आउट? ज्या वैचारिक चौकटीत संशोधन केले जाते त्याला काय म्हणतात? आपण जेव्हा वैचारिक चौकट संशोधनाच्या विषयी वैचारिक चौकट जेव्हा म्हणतो तेव्हा ते एक फ्रेमवर्क असतं, त्याला आपण काय म्हणतो? फ्रेमवर्क हा वर्ड जिथे येतो त्याला आपण रिसर्च डिझाईन असं म्हणतो. म्हणून एकदा आपला आन्सर इथे करेक्ट आहे का चेक करूया. आपले ऑप्शन्स बघूयात काय काय आहेत. रिसर्च हायपोथेसिस संशोधक गृहीतक नाही, फ्रेमवर्कला रिसर्च हायपोथेसिस म्हणत नाहीत. सिनॉप्सिस ऑफ रिसर्च संशोधन सारांश, याला देखील फ्रेमवर्क म्हणू शकत नाही आपण. रिसर्च पॅराडिग्म म्हणजे संशोधन नमुना. कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क इथे विचारलेलं आहे, फक्त फ्रेमवर्क म्हटल्यानंतर देखील इथे नमुना हा पर्याय योग्य होत नाही. मग आपला चौथा ऑप्शन बघूया. रिसर्च डिझाईन संशोधन रचना, याला म्हणजे फ्रेमवर्क म्हणू शकतो. मग या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं? डी, रिसर्च डिझाईन संशोधन डिझाईन. पुढचा प्रश्न बघूया. हाव इज रँडम सॅम्पलिंग हेल्पफुल? यादृच्छिक सॅम्पलिंग कसे उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत रिजनेबली अॅक्युरेट, अगदी अचूक असतात म्हणून. अँड इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन, डेटा संकलनाची ही एक आर्थिक पद्धत आहे, म्हणजे परवडणारी पद्धत आहे. फ्री फ्रॉम पर्सनल बायस म्हणजे वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त आहे. बायस नाही आहे, म्हणजे यादृच्छिक सॅम्पलिंग जे आहे ते बायस नाही आहे, वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त आहे. मग आपलं करेक्ट ऑप्शन काय असेल? तर यादृच्छिक नमुने घेताना काय काय याच्यातलं आवश्यक आहे किंवा याच्यापैकी काय काय गोष्टी पूर्ण होतात? तर ॲक्युरेट असतात, अचूक असतात, बरोबर आहे. आर्थिक पद्धत आहे म्हणजे इकॉनॉमिकल म्हणजे परवडणारी पद्धत आहे, बरोबर. आणि बायस पण होऊ शकत नाही किंवा मुक्त असतात हे देखील बरोबर आहे. मग आपलं करेक्ट ऑप्शन काय येऊ शकतं? तर डी, ऑल ऑफ द अबोव. वरील सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते रँडम सॅम्पलिंगमध्ये हेल्पफुल असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द मेन रोल ऑफ रिसर्च इन एज्युकेशन? शिक्षणात संशोधनाची मुख्य भूमिका काय आहे? आपले ऑप्शन्स बघूया. टू अपसर्च वन्स सोशल स्टेटस, एखाद्याची सामाजिक स्थिती उंचावणे. टू इन्क्रीज वन्स जॉब प्रॉस्पेक्ट, एखाद्याच्या नोकरीची संधी वाढवणे. टू ऑगमेंट वन्स पर्सनल ग्रोथ, एखाद्याची वैयक्तिक वाढ वाढवणे. टू हेल्प अन ॲप्लिकंट इन बिकमिंग अ रिनाउंड एज्युकेशनलिस्ट, अर्जदारास प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करणे. तर ह्या वरील तिन्ही ज्या गोष्टी आहेत, एखाद्याची सामाजिक स्थिती उंचावणे किंवा नोकरीच्या संधी वाढवणे किंवा वैयक्तिक वाढ करणे, ह्या ज्या आहेत म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट करणे, या तिन्ही गोष्टी देखील रिसर्चद्वारे होतात. पण शिक्षणात मुख्य भूमिका काय विचारलंय? तर त्यास शिक्षण तज्ज्ञ होण्यास मदत करणं हे त्याचं मुख्य भूमिका आहे असं पण म्हणू शकतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे आपलं? डी, टू हेल्प अन ॲप्लिकंट टू बिकमिंग अन रिनाउंड एज्युकेशनलिस्ट. पुढचा प्रश्न बघूया. इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायरली रिक्वायर्ड? संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची पूर्वीची आवश्यकता आहे किंवा प्राथमिक गोष्ट आवश्यक आहे यापैकी?
आपले ऑप्शन्स आहेत डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन विकसित करणे, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, संशोधन प्रश्न तयार करणे, डिसाइडिंग अबाउट अ डेटा ॲनालिसिस प्रोसिजर, डेटा विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेणे, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस, संशोधन गृहीतक बनवणे. आपल्या एक एक ऑप्शन्स चेक करत गेलं तर इथं बघतो संशोधन डिझाईन ही नंतरची प्रोसेस आहे. सुरुवातीला आपल्याला काय बघावं लागतं, सगळ्यात पहिली प्रोसेस काय आहे आपली रिसर्च करण्याची, तर आपल्याला एखादी समस्या निवडावी लागते, आपल्याला एक क्वेश्चन फॉर्म करावा लागतो. मग आपलं इथे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, सहज आपली पहिली स्टेप बघितली तर या ऑप्शनमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळेल जे आहे फॉर्मॅटिंग अ रिसर्च क्वेश्चन, समस्या शोधणे किंवा समस्या प्रश्न तयार करणे. म्हणजे करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न बघूया. द फॉर्मॅट ऑफ थेसिस रायटिंग इज द सेम ॲज इन. थेसिस लेखनाचे स्वरूप जसे आहे तसे आहे. याचे ऑप्शन्स आहेत रायटिंग ऑफ सेमिनार रिप्रेझेंटेशन, चर्चासत्र, प्रतिनिधित्व लेखन, प्रिपरेशन ऑफ रिसर्च पेपर, आर्टिकल, संशोधनपत्र लेख तयार करणे, रिसर्च डिसर्टेशन, शोध प्रबंध, प्रेझेंटिंग अ वर्कशॉप, कॉन्फरन्स पेपर, कार्यशाळा परिषद, पेपर सादर करणे. तर यापैकी काय आहे जे थेसिस सारखं असतं, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, रिसर्च डिसर्टेशन. सगळे जे आहेत ते रिसर्चमधल्याच लेखनाचे प्रकार आहेत. म्हणजे चर्चासत्र, रायटिंग अ सेमिनार रिप्रेझेंटेशन हे पण लेखनाचं रिसर्चमध्ये येतं. तसंच संशोधन पत्र किंवा आर्टिकल लिहिणं ते पण संशोधनामध्ये येतं. आणि कॉन्फरन्स पेपर पण असतं, ते रिसर्चमध्ये येऊ शकतं किंवा लिहिलं जाऊ शकतं. पण थेसिस सारखं काय असेल तर रिसर्च डिसर्टेशन जे आहे, शोध प्रबंध जो आहे तो सेम थेसिस सारखा असतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, सी. पुढचा प्रश्न बघूया. विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च. सहभागी संशोधनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आपले ऑप्शन्स आहेत इट रिकग्नाइज नॉलेज ॲज अ पॉवर, हे ज्ञानाला सामर्थ्य म्हणून ओळखते. इट इज कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ इन्क्वायरी, ही चौकशीची सामूहिक प्रक्रिया आहे. इट एम्फसाइज पीपल ॲज एक्सपर्ट, हे तज्ज्ञ म्हणून लोकांवर जोर देते. इट्स सोल पर्पज इज प्रोडक्शन ऑफ नॉलेज, त्याचा एकमात्र उद्देश ज्ञानाची निर्मिती आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, डी. एकमात्र असं म्हणू शकत नाही, पण आपला जो उद्देश आहे तो मेन पर्पज काय आहे, जी ज्ञानाची निर्मिती आहे. वरील तिन्ही गोष्टी आहेत ज्या बरोबर आहेत. यापैकी आपल्याला फॉल्स आन्सर निवडायचं आहे. आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे की काय विचारलेलं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये विचारलेलं आहे की फॉल्स कॉन्टेक्स्ट कुठला आहे पार्टिसिपेटरी रिसर्चच्या बाबतीत. मग इथं आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, डी. कारण हा एकमात्र उद्देश नाही, भरपूर त्याचे उद्देश आहेत. जसं आपण वरती बघितलं ते सगळे उद्देशमध्ये येऊ शकतं, पण एकमात्र उद्देश नाही. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट आर द कंडिशन इन विच टाईप 1 एरर अक्युअर्स. म्हणजे टाईप 1 मधील त्रुटी कोणत्या परिस्थितीत येते. आपले ऑप्शन्स बघूया. द नल हायपोथेसिस गेट एक्सेप्टेड इवन इफ इट इज फॉल्स. चुकीचे गृहीतक जरी असले तरी ते स्वीकारले जाते. द नल हायपोथेसिस गेट रिजेक्टेड इवन इफ इट इज ट्रू. शून्य गृहीतके जरी सत्य असतील तरीही त्या नाकारल्या जातात. बोथ द नल हायपोथेसिस ॲज वेल ॲज अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आर रिजेक्टेड. दोन्ही शून्य परिकल्पना तसेच वैकल्पिक गृहीतेस नाकारले जातात. डी, नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काहीही नाही. त्याचे करेक्ट ऑप्शन आपलं असणार आहे बी. द नल हायपोथेसिस गेट रिजेक्टेड इवन इफ इट इज ट्रू. म्हणजे शून्य गृहीतक जरी सत्य असली तरी ती नाकारली जातात. आपण मागे अभ्यास केल्याप्रमाणे लक्षात येईल की जेव्हा गृहीतक शून्य असेल तेव्हा ते जरी सत्य असलं तरी ते नाकारलं जातं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न बघूया. इव्हॅल्युएशन रिसर्च इज कन्सर्न विथ. मूल्यांकन संशोधन डॅश डॅशशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे. आपले ऑप्शन्स बघूया. हाऊ वेल आर वी डुईंग, आपण किती चांगले करत आहोत. वाय आर वी डुईंग, आपण का करत आहोत. व्हॉट आर वी डुईंग, आपण काय करत आहोत. आणि नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट ऑप्शन आपलं आहे ए, हाऊ वेल आर वी आर डुईंग. इव्हॅल्युएशन करायचं आहे, मूल्यांकन करायचं आहे, तेव्हा आपण किती चांगले करत आहोत याच्याशी संबंधित हा रिसर्च केला जातो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द मेन एम ऑफ इंटरडिसिप्लिनरी रिसर्च. आंतरविषय संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. आपले ऑप्शन्स बघूयात. टू ओव्हर सिम्प्लिफाय द प्रॉब्लेम ऑफ रिसर्च, संशोधनाची समस्या अधिक सुलभ करण्यासाठी.
टू ब्रिंग आउट द हॉलिस्टिक अप्रोच टू द रिसर्च, संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी. टू क्रिएट अ न्यू ट्रेंड इन रिसर्च मेथोडॉलॉजी, म्हणजे संशोधन पद्धतीमध्ये नवीन ट्रेंड आणण्यासाठी. टू रिड्यूस द एम्फसाइज ऑन अ सिंगल सब्जेक्ट इन अ रिसर्च डोमेन, संशोधन डोमेनमधील एका विषयावरील भर कमी करण्यासाठी. तर आपला करेक्ट ऑप्शन इथे आहे बी, टू ब्रिंग आउट द हॉलिस्टिक अप्रोच टू द रिसर्च, म्हणजे संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी इंटरडिसिप्लिनरी रिसर्च केला जातो. शेवटचा प्रश्न बघूया. अ रिसर्च इज इंटरेस्टेड इन स्टडीइंग द प्रॉस्पेक्ट ऑफ पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी इन अन अर्बन एरिया, सो व्हॉट टूल्स शुड बी प्रेफर फॉर द स्टडी. एखाद्या संशोधकास ज्या शहरी भागात विशिष्ट राजकीय पक्षाच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यास रस असतो किंवा इंटरेस्ट असतो असं आपण म्हणतो, तर अभ्यासासाठी त्यांनी कोणते साधन पसंत केले पाहिजे. एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला माहिती हवी असेल किंवा एखाद्या पक्षाची माहिती मिळवायची असेल तेव्हा आपल्याला काय उपयोगी पडतं. आपले ऑप्शन्स आहेत रेटिंग स्केल, मानांकन श्रेणी, इंटरव्ह्यू, मुलाखत, क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली, शेड्यूल म्हणजे वेळापत्रक. एखाद्या पक्षाची घ्यायची, एखाद्या व्यक्तीची घ्यायची असते तर आपल्याला इंटरव्ह्यू चालला असता, पण आपल्याला एखाद्या पक्षाची घ्यायची म्हणजे त्याच्यात अनेक लोक असणार आहेत, तेव्हा आपल्याला कुठलं साधन उपयोगी पडणार आहे, तर क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली जी आहे ते उपयोगी पडणार आहे. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन सी आहे. तिथे आपल्याला क्वेश्चनरी उपयोगी पडते कारण एकाच वेळी भरपूर जणांकडून आपल्याला माहिती मिळवता येते, म्हणून इथे प्रश्नावली उपयोगी पडते किंवा पसंत केली जाते. अशा प्रकारे आजचे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन इथे संपलेले आहेत. 10 प्रश्न इथे झालेले आहेत. आपण असंच प्रॅक्टिस क्वेश्चन घेत राहूया जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवर.